आज आपण बनवणार आहेत उपवासाचे साबुदाणा फ्राईज. हे प्रत्येक व्रताला चालू शकतील किंवा तुम्ही असेच पण बनवू शकता. ह्यासाठी आपल्याला लागणार आहेत रात्रभर भिजवलेले साबुदाणे. साबुदाणे भिजवताना जितके साबुदाणे आहेत तेवढंच पाणी टाकायचं आहे आणि ते रात्रभर ठेवायचे. उकडलेला बटाटा, मिरची, आलं, कढीपत्ता, कापलेली कोथिंबीर, थोडं मीठ, जिरं आणि शेंगदाण्याची पूड. आता हे आपल्याला एकजीव करून मिक्स करून घ्यायचंय. हे मिश्रण एकत्र करून घ्यायचंय आणि ते केल्यानंतर एक त्यातला गोळा प्लॅस्टिक वरती आपल्याला ठेवायचा आहे. ते प्लॅस्टिक फोल्ड करून आपण हलक्या हाताने ते लाटून घेणार आहोत. अति पातळ पण करायचं नाहीये, थोडे जाडसर आपले जेवढे फ्राईची साईज असते तेवढ्या साईजने आपल्याला लाटून घ्यायचंय. तर लाटून झालाय तर तिकडेच सुरी किंवा चमच्याचा वापर करून आपण त्याला चौकोनी आकार देणार आहोत. म्हणजे जे अधिक आहे ते वेस्ट आपलं होणार नाही. चौकोनी किंवा रेक्टेंगल आकार देऊन आपण इझिली ते कापू शकतात. पाहिजे तर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकतात कापण्याच्या आधी किंवा डायरेक्ट ही कापला तरी चालेल. आता हे आपल्याला उभं उभं कापून घ्यायचं आहे. आता साईज तुम्ही तुमच्यावरती तुम्हाला पाहिजे तितकी ठेवू शकतात. पुरे लांबीही ठेवू शकतात किंवा त्यांना अर्ध करूनही ठेवू शकतात. आता हे आपल्याला खरपूस तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने. हे आपल्याला क्रिस्पी व गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. आता हे गोल्डन झालेले आहेत, आपण ते काढून घेणार आहोत. तेल निथळून घ्यायचंय. तुम्ही ऐकू शकतात हा क्रिस्पी आवाज. हे आपल्याला जसे फ्राय केले लगेच आपल्याला खायचंय. खाण्यासाठी नारळाची चटणी किंवा गोड दही दोन्ही वरती हे खूप चांगलं लागते. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा.